कृषी विभागाचं जी वेबसाईट आहे ती बंद आहे। म्हणजे पीक विमा कंपन्यांना फायदा कसा होईल त्याच्यावर राज्य सरकार काम करते असं चित्र आपण पाहतोय। त्याचप्रमाणे लाडली बहिणांच्या याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारचे खूप वावाडे पुढे येणार आहेत। याच बहिणा याच भगिनी उद्या या महायुतीला त्यांच्या या घोषणाबाजीला कसं उत्तर देणार आहे हे आपल्याला उद्याच्या निवडणुकीत कळणार आहे। त्यामुळे त्यावर आज मी चर्चा करणार आहे। मुद्दाम तुम्हाला पीक विमा कंपनीचं जे पीक विमा कंपन्यांसाठी हे सरकार कसं काम करते आहे, महसूल विभागाची साईडच बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी जिथपर्यंत महसूल विभागाच्या साईडवर ते टाकणार नाहीत तिथपर्यंत त्यांना पीक विम्याचा फायदाच मिळणार नाही। आणि म्हणून सरकार आणि कंपन्या या कसं यांचा जोगांचा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि शेतकऱ्याला कसं फसवलं जाते आहे, तसंच आता लाडली बहिणामध्ये सुद्धा लूट चालू झालेली आहे। काही घटना तुम्हाला पाहायला मिळाल्या की कुठं पटवारी पैसे घेतोय, कुठं अधिकारी पैसे घ्यायला लागलेले आहेत, त्या घटना आल्या, तुम्ही चॅनलवर दाखवतच आहे। म्हणजे योजना ह्या जनतेला लुटायसाठी काढल्या जाते, याचा परिणाम आपल्याला लाडली बहिणामध्ये पाहायला मिळत आहे। तसंच सगळ्या घटनांमध्ये आपल्याला या घटना पाहायला मिळतात आणि म्हणून हे फसवं सरकार आहे, जनतेला सातत्यानं फसवत राहते असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे। बघा, स्मार्ट मीटरच्या बद्दलचा आमचा विरोध आहे। हा कुठल्या केंद्रातल्या आणि गुजरात धार्जनी मानसिकतेच्या लोकांनी त्यांच्या त्या मीटरचा त्यांना व्हावा, फायदा व्हावा, त्या एजन्सीला फायदा व्हावा आणि लोकांच्या घरात अंधार करावा ही